सो आजचा आपला विषय आहे यशस्वी होण्याच्या मध्ये आपल्या व्यावसायिक यशामध्ये आपल्या वास्तूचा वाटा काय किंवा आपली वास्तू उत्तम कशी ठेवावी त्याच्याकरता काय काळजी. तर हे मुख्य महत्वाचा आजचा विषय. आणि वास्तू म्हटल्यावरती आता मगाशी जसे म्हणाली त्याप्रमाणे आपल्याला पूर्वेकडे मुलांचा अभ्यासाचं टेबल असावं किंवा आपलं नैऋत्य ईशान्येकडे आपला देव्हारा असावा, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयेला आपलं स्वयंपाकघर असावं. या सगळ्या गोष्टी आपण कायम स्वरूपी ऐकत आलेलो आहोत, बरोबर. कारण वास्तू म्हटल्यावर, वास्तुशास्त्र म्हटल्यावर या दिशेला हे पाहिजे, या दिशेला हे पाहिजे, हे असं असलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. आपण सगळं ऐकतो, शिकतो वर्षानुवर्ष. पण मला एक गोष्ट सांगाव, एखादी वास्तू एका व्यक्ती करता खूप लकी असते आणि त्याच वास्तू जेव्हा दुसरी कोणीतरी व्यक्ती जाऊन राहायला लागते त्यावेळेला मात्र ती दुसरी व्यक्ती जे मुळात यशस्वी होती तिचा त्या वास्तूत गेल्यावर डाऊनफॉल चालू होतो. अशा घटना तुमच्यापैकी काही जणांनी पाहिल्या असतील. बऱ्याच ठिकाणी फेंगशुई आणि वास्तू करण्याकरता जेव्हा जेव्हा मी गेले तेव्हा तेव्हा मी लोकांकडून ऐकलं की आम्ही मॅडम अभी इंटीरियर करवा लिया, अच्छे से करवा लिया, किसी बंदे ने वास्तु के हिसाब से कर दिया लेकिन उसके बाद हमारे घर में पैसा आना एकदम बंद हो गया. या अशा गोष्टी ऐकतो आपण, करेक्ट हो. तर याचं कारण नक्की काय? याचं कारण आपल्याकडे एक जी रेग्युलर म्हण आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीनुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार होतं काय, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्ती करताच्या लकी आणि अनलकी डायरेक्शन्स, दिशा या ठरत असतात. म्हणजे समजा मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारते की समजा आपल्याला सांगितलं गेलंय की आग्नेय दिशा ही स्वयंपाकघरासाठी उत्तम दिशा आहे, पण जर का एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार तीच ईशान्य दिशा ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात अपघात आणणारी दिशा असेल तर काय होईल? त्या ठिकाणी तिचं स्वयंपाकघर असल्यास सारखं कधी भाजलं, कधी कापलं, कधी धडपडली, या गोष्टी होत राहतील की नाही? आता तुम्ही म्हणाल किचन मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक बाईलाच कधी कापतं, कधी भाजतं, कधी काहीतरी धडपडायला होतं, हे होत राहतं. होतं का होत नाही? उन्हाळा म्हणजे स्वस्त शॅम्पू महागात पडला. कोणाचा पाठीमागे टीव्ही चालू आहे बाबा? तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळाला. येस. तर मला एक गोष्ट सांगा की
किती जणांना असं माहिती आहे की आपण जनरली किचन मध्ये काम करत असताना कधी भाजी कापताना आपलं लक्ष नसेल तर हात कापतो, भाजी चिरताना काही तळायला लागलो किंवा कधी कधी पोळ्या करताना सुद्धा डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहेत, काळजीने काहीतरी चाललंय आणि आपण पोळी तव्यावर हाताने पलटवायला जातो आणि पोळीच्या ऐवजी तव्यावरच हात लावतो, हात भाजतो. असं घडतं 99% बायकांच्या बाबतीमध्ये. कधी ना कधी या अशा गोष्टी छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असणार, पण याला आपण अपघात म्हणत का नाही? कारण त्या मेजर नसतात ना, बरोबर? पण तरीही तुम्ही आणखीन एक नोटीस केलं असेल की कधी कधी काही लेडीजच्या बाबतीत, आता आमच्यासारखे म्हणतील की आमच्या नाही बाबा स्वयंपाकघरात काही अपघात होत, आणि का तर आम्ही निर्लज्जासारखे म्हणतो की आम्ही जातच नाही स्वयंपाकघरात, अपघात व्हायचा संबंधच नाही, स्वयंपाकाची बाई येऊन स्वयंपाक करून जाते, माझा काय संबंध. ही गोष्ट वेगळी. पण हे मी एक्झाम्पल दिलं किचनचं, पण प्रत्येक एरिया हा, प्रत्येक दिशा ही प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार लकी किंवा अनलकी अशी ठरत असते. आणि हा शोध आपल्या वास्तुशास्त्रज्ञांना तर लागलेला होता, पण ते नॉलेज सगळ्या पूर्ण डिटेल्ड पद्धतीने आपल्या लोकांपर्यंत पोचलेलं नाही. आणि हाच शोध चायनामध्ये जी फेंगशुई शिकवली जाते, या फेंगशुईच्या करणाऱ्या लोकांनाही हा शोध लागलेला आहे. आणि फेंगशुई मध्ये त्याच्याच मुळे पर्सनल फेंगशुई हा जो विषय आला, हा तुमच्या जन्म तारखेनुसार तुमच्या करता कुठल्या दिशा लकी, कुठल्या दिशा अनलकी यांचा आढावा घेणारं शास्त्र म्हणजे पर्सनल फेंगशुई. आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, वास्तू आणि फेंगशुई हे दोन्हीही आपण ज्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी राहतो किंवा काम करतो त्या ठिकाणी आपल्याला सर्वात उत्तम वाइब्स मिळाव्यात, सर्वात उत्तम वातावरण मिळावं, लोकांना तिथे येऊन प्रसन्न वाटावं, आणि घर असेल तर घरातल्या लोकांची प्रगती व्हावी सगळ्यांचीच, आणि ऑफिस किंवा फॅक्टरी असेल किंवा दुकान असेल तर तिथे धंदा उत्तम व्हावा. ही उत्तम वास्तू असणं याबद्दल सामान्य माणसाची अपेक्षा असते. असते का नसते? उत्तर अपेक्षित आहे. येस असते. येस, ओके, ग्रेट, परफेक्ट. आता माझा एक साधा सिंपल प्रश्न असा की घराची वास्तू, त्याची रचना म्हणजे घरातल्या वस्तूंची रचना आणि ऑफिस मधल्या वस्तूंची रचना ही सेम असू शकते का? अजिबात नाही. का? कारण घरातल्या माणसांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात, ऑफिसच्या, फॅक्टरीच्या आणि दुकानाच्या, या तीनही गोष्टींच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात, बरोबर? आणि त्याचप्रमाणे इतर काही वास्तू असतात, म्हणजे मे बी आपण इवन हॉस्पिटल म्हणू शकतो किंवा अशा अनेक गोष्टी. हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस या सगळ्यांच्या वास्तूप्रमाणेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या वेगळ्या असतात. आणि
या सगळ्या गोष्टी तिथे जर का समृद्धी यायला हवी असेल, यश यायला हवं असेल, तर एका विशिष्ट पद्धतीने त्या वास्तूचा अभ्यास होऊन त्या ठिकाणी असलेल्या दिशांची, त्या प्रत्येक दिशेत ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची रचना ही विचारपूर्वक करावी लागते. ही गोष्ट मान्य आहे. मी एक तुम्हाला आणखीन प्रश्न विचार. समजा आपल्याकडे एक सांगितलं जातं नेहमी स्टँडर्ड की साऊथ ईस्ट ही जशी आग्नेय दिशा आहे तिथे स्वयंपाकघर असावं हे वास्तू सांगते. फेंगशुई म्हणतं की या ठिकाणून तुम्हाला पैसा येईल. कबूल आहे. व्हेअरएज वास्तूमध्ये आणखीनही सांगितलं जातं की त्याच्या बरोबर उलट असलेली नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा, ह्या दिशेतून तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराचा सपोर्ट मिळतो, म्हणजे तुमचा जनसंपर्क वाढतो या ठिकाणावर. आता जर का तुमचं घर असेल तर तुमच्या घरामधलं स्वयंपाकघर साऊथ ईस्टला असावं. पण जर तुमचं हॉटेल आहे आणि तुम्ही साऊथ ईस्टला किचन ठेवलं चालणार नाही, ते नॉर्थ वेस्टला असावं, कारण तिथे जनसंपर्क वाढावा ही अपेक्षा असते. पण एवढं दोन्ही असून सुद्धा ऍडिशनल एक फॅक्टर बघावा लागतो, तो म्हणजे जर का साऊथ ईस्ट ही तुमचं पैसा येणारी दिशा आहे, हे जरी ट्रॅडिशनल पद्धतीत असलं पण तुमच्या जन्मतारखेनुसार साऊथ ईस्ट ही तुम्हाला नुकसान देणारी दिशा असेल तर तुम्ही काय करणार? ऑब्विसली तिथे जर तुमचं नुकसान असेल, वर्स्ट लक असेल, तर ती तुमच्याकरता पैशाची दिशा नाहीये. मग तुमच्याकरता साऊथ वेस्ट, वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट किंवा नॉर्थ ईस्ट ह्या चौघांपैकी कुठली तरी एक दिशा ही तुमच्याकरता चांगली असेल, तुम्हाला प्रॉस्पेरिटी देणारी असेल, मग त्या दिशेमध्ये पैसा येण्याच्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. आणि हे सगळं करताना आपल्या जन्मतारखेनुसार आपण आपल्याला लकी आणि अनलकी दिशा कुठल्या आहेत हे पाहणं गरजेचं असतं. आणि त्याच्याच बरोबर लोक काय करतात, अमुक एक ठिकाणी हे, अरे यार यहाँ पे मेरा फाइनेंस का एरिया है, यहाँ पे टॉयलेट है, इसीलिए मेरे घर में पैसा टिकता नहीं है, इट इज गोइंग डाउन द ड्रेन्स, असं ऑब्झर्वेशन केल्यानंतर क्या करेंगा? आता मग टॉयलेटची दिशा बदला. अरे बापरे, फ्लॅटमध्ये पॉसिबल आहे, बंगल्यात पॉसिबल आहे, फ्लॅटमध्ये नाही होणार. करेक्ट? मग काय, मग कोणीतरी फेंगशुई वाले सांगणार आप ये चीज रखो, ही रेमेडी ठेवा, तुम्ही इकडे पिरामिड लावा, छपराला पिरामिड चिकटवा. लोक सांगणार तुम्ही हजारो रुपये देऊन त्या वस्तू आणणार आणि चिकटवणार, काहीच होणार नाही. कारण तिथे ती गोष्ट आवश्यकच नसते. तिथे ऊर्जा खाली जाऊ नये यासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही तिथे अतिशय एखाद्या छानशा डेकोरेटिव्ह पॉट मध्ये काही पेबल्स, क्रिस्टल्स, मी एक साधं विचारते, फिश टँक मध्ये घालणारे क्रिस्टल की दगड मिळतात ना, असे पिशव्या पिशव्यांनी मिळतात, बरोबर?
खूप सुंदर दिसतात. समजा तुमची टॉयलेट तुम्हाला अनलकी डायरेक्शन मध्ये असेल तर तुम्ही तिथे छान टॉयलेटच्या खिडकीत म्हणा किंवा बेसिनवर म्हणा असं एखादं छानसं पॉट ठेवा, डेकोरेटिव्ह पॉट, चिनी मातीचं भांड, त्याच्यात हे क्रिस्टल्स भरा आणि त्याच्यामध्ये एखादं छान आर्टिफिशियल प्लांट ठेवा ज्याच्यातून तो फ्रेग्रन्स येतो. किती सुंदर दिसेल, दिसायला छान दिसेल आणि तुमचे पैसा खाली जाणं हेही थांबेल. आयडिया चांगली वाटतेय, ट्राय करून बघावीशी वाटतेय. करेक्ट. किंवा समजा एक आणखीन काही गोष्टी ना मी सांगेन की ते चुकूनही करू नका. तुमची लकी डायरेक्शन कुठलीही असेल, अनलकी डायरेक्शन कुठलीही असेल तरीही थंब रूल मग काय माहितीये, घराची फरशी, फ्लोरिंग हे कधीही ब्लू किंवा ब्लॅक घ्यायचं नाही. रिझन, ब्लू आणि ब्लॅक फ्लोरिंग म्हणजे तुम्ही जमिनीला वॉटर एलिमेंट देताय आणि वॉटर एलिमेंट हे अस्थिर असतं, ते तुमचं फाउंडेशन बिघडवतं. आणि मी एक ओपनली तुम्हाला सांगेन जी प्रत्यक्ष घडलेला प्रकार आहे आणि तुम्हीही ती गोष्ट पाहिली असाल कदाचित. काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला देना बँकेचं रिनोव्हेशन झालं सगळ्या ब्रँचेसचं, माझाही अकाउंट होता देना बँकेत, त्यांनी फ्लोरिंग ब्लू कलरचं केलेलं होतं. म्हणजे व्हाईट लाईट ब्लू कलर आणि त्याच्यावर ब्लू लाईनिंग असलेलं असं फ्लोरिंग केलं. त्यांचं रिनोव्हेशन झालं, बँक ओपन झाली, मी गेले आणि मी पटकन मॅनेजरच्या केबिन मध्ये गेले. म्हटलं, सर हे काय केलंय तुम्ही? तर म्हणे नाही, देना बँकेच्या सगळ्या ब्रांचेस मध्ये हीच थीम वापरली गेली. मी कपाळाला हात लावला. म्हटलं, सर एक रिक्वेस्ट करते, तुमच्या हेड ऑफिसला सांगा बाकी फ्लोरिंग आता तुम्हाला नाही बदलता येणार आहे, मला मान्य आहे, पण कमीत कमी जिथे तुमचे कॅशियर बसतात त्यांच्या तिथे तरी खाली तुम्ही ग्रे कलरचं कार्पेट घाला, नाहीतर बँकेची वाट लागेल. नाही ऐकलं त्यांनी आणि 2 वर्षात देना बँकेला बँक ऑफ बरोडा बरोबर मर्ज करावं लागलं, कारण ती घाट्यात गेली. हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. इज दॅट राईट? येस. आणि त्यानंतर बँकची वाट लागली होती. करेक्ट. म्हणूनच तर या पद्धतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ब्लू फ्लोरिंग झाल्यावर बँकेची वाट लागली. आता देना बँकेसारखी एवढी नावाजलेली बँक चुकीच्या फेंगशुईमुळे, चुकीच्या वास्तूमुळे त्यांची वाट लागली. आपण तर छोटी माणसं, विचार व्हायला हवा. म्हणून सांगेन की फ्लोरिंग कधीही ब्लू किंवा ब्लॅक नसावं. वुडन फ्लोरिंग चालेल, व्हाईट मार्बल चालेल, ग्रे चालेल, येलो चालेल, ब्लू नाही, ब्लॅक नाही. बाथरूम मध्ये सुद्धा नको. कायम लक्षात ठेवा. नंबर 2 म्हणजे बेडरूम मध्ये, बेडरूमची दिशा कुठलीही असली तरीही बेडरूम मध्ये विशेषतः बेडशीट निळ्या रंगाची कधीच नसावी. कारण काय? पुन्हा निळा रंग करिअरचा जरी असला तरी तो अस्थिरता देतो. पाण्याचा रंग आहे, पाण्याचं तत्व आहे, जलतत्व. जलतत्वाला कडकपणा नसतो, स्थैर्य नसतं. आणि तुम्ही जर निळ्या रंगावर झोपला तर शांत झोप लागणार नाही आणि तुमच्यातली इंटरनल हीट कमी होईल
आणि जेव्हा तुमची इंटरनल हीट नॉर्मल असते ना, तेव्हाच आपण झोपलेले असताना आपलं जेवण खाल्लेलं आहे ते उत्तम पचतं, अदरवाईज पचत नाही. त्याच्यामुळे झोपेच्या समस्या येऊ शकतात जर तुम्ही निळ्या बेडशीटवर झोपला. ते करू नका कधीच. आणि तिसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काहीही करा पण चुकूनही साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट दक्षिण आणि पश्चिम याच्या मधली दिशा, या ठिकाणी चुकूनही तुमचं स्वयंपाकघर येऊ देऊ नका. तिथे किचन असेल तर बदला. त्या किचन प्लॅटफॉर्मला तुमच्या मुलांचं स्टडी टेबल करून टाका आणि किचन दुसरीकडे शिफ्ट करा. काही बिघडत नाहीये. सगळं स्ट्रक्चरल चेंजेस नसतील करायचे. कारण साऊथ वेस्ट किचन म्हणजे घरातला कर्ता पुरुष किंवा गृहिणी हिला कायम क्रॉनिक आजार होत राहतात आणि ते कधी कधी जीवावर पण बेततात. आणि मी आतापर्यंत जितक्या घरांमध्ये क्रॉनिक आजार पाहिलेत, घराच्या हेड ऑफ द फॅमिलीला किंवा हेड ऑफ द म्हणजे लेडी ऑफ द फॅमिलीला, त्यावेळेला त्या लोकांची किचन ही साऊथ वेस्ट मध्येच होती. म्हणजे मी नुसती थिअरी बघून सांगत नाहीये. आणि मग मला त्यांना सांगायला लागलं की तुम्ही इथून किचन हलवा, तुम्ही स्ट्रक्चरल चेंजेस नका करू, पण इथे स्वयंपाक करणं बंद करा, दुसरीकडे करा. कुठे करायचा दॅट इज युअर लोक, पण इथे नाही. कुठेतरी टेबल ठेवा आणि तिथे तुम्ही किचन प्लॅटफॉर्म करा, चालेल. अँड वेन दे स्टार्टेड डुईंग इट दॅट वे, घरातली परिस्थिती सुधारली. तर हे थंब रूल आहेत, हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर डेट ऑफ बर्थ. ओके. आणि तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे फेंगशुई काय सांगते की माणसं 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक ईस्ट ग्रुप आणि एक वेस्ट ग्रुप. ते कसं काढायचं ती कॅल्क्युलेशन्स असतात, ते तुमच्या जन्मतारखेवरून ते काढलं जातं. पण ईस्ट ग्रुपच्या लोकांच्या करता पूर्व दिशा, नंतर आग्नेय दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा, या 4 दिशा लकी असतात. म्हणजे त्यातली एक कुठली तरी, जो तुमचा कुवा नंबर असतो, ती दिशा ही तुमची पर्सनल ग्रोथ घडवते आणि त्यानुसार बाकीच्या दिशा ह्या तुमची हेल्थ डिटर्मिन करतात, तुमची प्रॉस्पेरिटी डिटर्मिन करतात आणि तुमची नाती डिटर्मिन करतात. या 4 दिशा ही झाली ईस्ट ग्रुपच्या या 4 दिशा. आणि मात्र जर का तुम्ही ईस्ट ग्रुप मध्ये असाल तर वेस्ट ग्रुप म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा, नंतर वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा, नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा, ह्या तुमच्या करता अनलकी आहेत. अरे विचार करा, ईशान्य दिशा देवाची पूजा करायची दिशा, ती तर तुमच्या करता अनलकी आहे. आणि समजा त्याच ईशान्येत तुमचा एंट्रन्स असेल घराचा, वाट लागते. मग त्या वेळेला काही रेमेडीज वापराव्या लागतात, परंतु त्या इतक्या सटल पद्धतीने वापराव्या लागतात
मी तर सुचवते सटल रेमेडीज वापरण्याबाबत, कारण आम्ही वास्तू केली, आम्ही फेंगशुई केलीये, हे करून जेव्हा ते सगळ्या कुठे कुठे हे चिकटवलंय, ते चिकटवलंय, लाफिंग बुद्धा लावलाय, हे उद्योग केले जातात ना, तेव्हा काही लोकांना खूप महान आहे असं वाटतं आणि काही लोक हसतात, काय वेडे आहेत असं म्हणतात. तर व्हॉट एव्हर इट इज, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्या, पण ओपनली दाखवायच्या, हे महत्वाचं. तर हे झालं ईस्ट ग्रुप करतात. आणि ह्याच्या उलट वेस्ट ग्रुप, जर तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही वेस्ट ग्रुप मध्ये असाल तर तुमच्याकरता साऊथ वेस्ट, वेस्ट, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट या अत्यंत उत्तम लकी दिशा असतात. आणि याच्या उलट नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि साऊथ ईस्ट या तुमच्याकरता अनलकी दिशा असतात. म्हणजे या चारांपैकी एक दिशा तुमच्या आयुष्यात ऍक्सिडेंट कसे घडतात हे दाखवतं, एक दिशा तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित कशी होते, म्हणजे चोरी चकारी धोकादाडी ज्याला म्हणू आपण, हे कशी काय होते हे दाखवतं. एक दिशा तुमचं बॅड लक ठरवते आणि एक दिशा तुमचं वर्स्ट लक दाखवते. त्याच्यामुळे या दिशांपासून सांभाळून राहायचं असतं. याचा अर्थ त्या घरात दिशाच नको असं नसतं ना, पण त्या दिशेमध्ये तुम्ही कमी वावरा हे सुचवलं जातं. आणि या दिशांच्या अनुसार जर का प्रत्येक व्यक्ती करता आवश्यक त्या व्यक्तीला वावरण्याकरता कुठे तिने वावरलं पाहिजे या पद्धतीने जर तुमच्या घराची रचना झाली, घरातल्या प्रत्येकाच्या ह्या दिशांचा विचार करून, तर मला वाटतं प्रत्येक वास्तू प्रत्येकाकरता लकी ठरू शकते. काय वाटतंय तुम्हाला? आणि याच्याकरता अर्थात साधी गोष्ट आहे की जन्मतारीख आणि घराचा नकाशा या दोघांवरती बेस्ड आपण कंप्लीट वास्तू फेंगशुई ऑडिट असं बनवून देतो, जेणेकरून तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे काय ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर ऑडिट रिपोर्ट देतो आपण. आणि हे तुम्ही अगदी नॉमिनल कॉस्ट मध्ये आपण देऊन टाकतो, कारण आपल्याला लोकांना फक्त योग्य दिशा दाखवायची. आणि अर्थात तुम्ही जर का फेंगशुई शिकलात तर तुम्ही पण हे करू शकाल, नो डाऊट अबाउट इट. 31 तारखेपासून आपण त्याची व्हॉट्सअप बॅच पण चालू करतोय फेंगशुईची. दॅट इज ऑल्सो देअर. म्हणजे व्हॉट्सअप वरती मी डेली एक व्हिडिओ देणार आहे जे शिकणार आहेत त्यांना, आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी प्रश्न विचारायचे, संध्याकाळी त्यांची उत्तरं मिळतील. दॅट वे वी आर गोइंग टू डू. सो अपार्ट फ्रॉम दॅट, हे झालं वास्तू फेंगशुई बद्दलचं. आणि याच्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही प्लीज